नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। श्रावण बाल और निराश्रित योजना के अंतर्गत पिछले 9 महीनों से बंद पड़ी पेंशन को लेकर राष्ट्रीय कांग्रेस ने जिलाधिकारी को निवेदन सौंपा। भंडारा शहर अध्यक्ष धनराज साठवनी के नेतृत्व में दिए गए निवेदन से मांग की गई कि हजारों लाभार्थियों को बकाया पेंशन तुरंत दी जाए। कांग्रेस ने चेतावनी दी कि यदि समय पर सहायता नहीं मिली तो तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। वृद्ध और असहाय नागरिकों की हालत चिंताजनक हो गई है। निवेदन दिलं श्रावण बाळसाठी आणि भरपूर लोक त्या जीवन जगणं त्यांना कठीण होत आहे। काय तुम्ही निवेदनामध्ये काय तुमच्या स्पष्ट भूमिका आहे? हा श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा जो विषय आहे, मागील जानेवारी महिन्यापासून किंवा मागील डिसेंबर महिन्यापासून त्यांना आतापर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहेत। त्या प्रत्येक महिला आज माझ्या प्रभागातल्या असो किंवा भंडारा शहराच्या किंवा भंडारा जिल्ह्यातल्या ज्या माझ्या संबंधित लोक आहेत किंवा जे ओळखीचे आहेत ते लोक माझ्याकडे येतात, आमच्याकडे येतात की पैसे नाही आले। आम्ही त्यांना घेऊन तहसील ऑफिसला जातो। तहसील ऑफिसमध्ये बरोबर उत्तर मिळत नाही। तहसील कार्यालयात त्यांचे जे त्यांना ते आधार अपडेट करा, KYC करा हे इत्यादी पद्धतीचे हे करतात आणि इतकी गर्दी राहते आणि तिथं माणसं नाही आहेत, बरोबर त्यांचे फॉर्म फेकले जात आहेत। त्याच्यावरही ते त्या तहसील ऑफिसमधूनही काही उपाययोजना नाही आहे। याबद्दल आम्ही आमचे जे आदरणीय नानाजी भाऊ पटोले आहेत त्यांना सांगितलं, खासदार साहेबांना सांगितलं, तर ते इथं आज जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन देण्यासाठी स्वतः आले व या विषयावर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आम्ही त्यांच्यामार्फत त्यांना दिलं व हे आम्ही शासनाला हेच म्हणायचे आहे की आज ज्या म्हातारे आहेत, वृद्ध आहेत, विधवा आहेत, अपंग आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे देण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या जीवनात जे आवश्यक वस्तू जातात दवाखान्याच्या, औषधीच्या आणि काही दाना पाणी घेण्यासाठी त्या सगळ्यासाठी त्यांच्या त्या खूप मदत होते त्या पैशाची। ते पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात द्यावे हे आमच्या शासनाला विनंती आहे। आज की खबरों में बस इतना ही। देखते रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस।